नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना जे 1500 रुपये मिळणार होते, त्यासाठी जे अर्ज केलेले होते त्या अर्जाचे आता अप्रूव्हल सुरू झालेले आहेत। बऱ्याच महिलांना या अर्जाचा यशस्वीरित्या तुमचा अर्ज अप्रूव्ह झाल्याचे मेसेज देखील आलेले आहेत। त्याचबरोबर मित्रांनो, बऱ्याच महिलांचे अर्ज हे त्रुटीमध्ये सुद्धा आलेले आहेत। त्याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन बटन दाबायला विसरू नका। मित्रांनो, ज्या महिलांनी सुरुवातीलाच अर्ज केले होते आणि अर्ज व्यवस्थितरित्या भरले गेले होते, त्याचबरोबर डॉक्युमेंट व्यवस्थितरित्या अपलोड केले होते, अशा महिलांना अशा प्रकारचा लॉग इन केल्यानंतर इंटरफेस दिसत आहे, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अप्रूव्ह नावाचा ऑप्शन येत आहे। सध्या ज्या महिलांनी अर्ज भरले आहेत त्यांना इन पेंडिंग टू रिव्ह्यू असं प्रकारचे किंवा सबमिटेड टू पेंडिंग अशा प्रकारचे दाखवत आहे। आणि ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ह झाले आहेत त्यांना अप्रूव्ड असं लॉग इन केल्यानंतर एक इंटरफेस दिसत आहे। त्यानंतर पुढची माहिती बघूया मित्रांनो, तुम्ही ज्या मोबाईल नंबरवरून अर्ज भरला होता त्या मोबाईलने लॉग इन करून तुमचा केलेले अर्ज या सेक्शनमध्ये तुम्ही बघू शकता। क्लिक करून की तुमचा अर्ज हा अप्रूव्ड नाव दाखवत आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या अर्जामध्ये अप्रूव्ड नाव आहे। आणि सध्या ज्यांचे अर्ज अप्रूव्ह झालेले नाही त्यांच्या अर्जामध्ये पेंडिंग असा ऑप्शन दिसत आहे। तर हा अर्ज मित्रांनो तुम्ही बघू शकता की हा अर्ज अप्रूव्ह झालेला आहे, म्हणजे यांना आता डायरेक्ट पैसे पडण्याची वाट बघावी लागणार। मित्रांनो, आता ज्यांनी जास्त प्रमाणात अर्ज केलेले आहेत, एका मोबाईल नंबरवरून किंवा एक प्रोफाईल म्हणून क्रिएट करून अर्ज केलेले आहेत, अशांना काही जणांना पहिला स्क्रीनशॉट बघू शकता मित्रांनो, ज्याच्यामध्ये पेंडिंग नाव दाखवत आहे। त्यांच्या अर्जाला सध्या काहीच प्रोसिजर झालेलं नाही, म्हणून त्यांच्या अर्जाला सध्या पेंडिंग नाव आलेलं आहे। सेकंड नंबरला बघू शकता इन रिव्ह्यू। तर इन रिव्ह्यू म्हणजे मित्रांनो पहिल्या स्टेजवर त्यांचा अर्ज अप्रूव्ह झालेला आहे आणि सेकंड स्टेजला त्यांचा अर्ज हा पडताळणीसाठी ठेवण्यात आलेला आहे, म्हणजे रिव्ह्यू करण्यात येणार आहे। आणि लवकरात लवकर हा अर्ज इन रिव्ह्यू ऑप्शन काढून हा अप्रूव्ह नावामध्ये कन्वर्ट होईल, जर डॉक्युमेंट वगैरे व्यवस्थित केलेले असतील तर। व्यवस्थित असेल तर पहिल्या स्टेजवर अर्ज अप्रूव्ह होऊन सेकंड स्टेजला इन रिव्ह्यूमध्ये टाकण्यात आलेला आहे, म्हणजे हा अर्ज लवकरात लवकर अप्रूव्ह होऊन जाईल मित्रांनो। आणि जर तुमच्या अर्जामध्ये पेंडिंगच दिसत असेल तर तुमच्या अर्जाला अजून कोणतीही हालचाल सुरू झालेली नाही किंवा तुमचा अर्ज हा अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलेलाच नाही, फक्त ऑनलाईन झालेला आहे। त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो, पुढे बघायचं झालं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन पेंडिंग टू सबमिटेड, म्हणजे सबमिट झालेला आहे तुमचा अर्ज, परंतु अजून पेंडिंगला ठेवलेला आहे, म्हणजे अधिकाऱ्यांनी अजून रिव्ह्यूमध्ये सुद्धा टाकलेलं नाही किंवा चेकसुद्धा केलेलं नाही, तर अर्जाला हातच लावला नाही असं ग्राह्य धरलं जाणार आहे। कारण की इन पेंडिंग टू सबमिटेड म्हणजे सबमिटच केलेला आहे, फक्त तुमचा ऑनलाईन अर्ज झालेला आहे। हा अर्ज तुमचा अजून अधिकाऱ्यांनी चेकसुद्धा केलेला नाही। हा अर्ज लवकरात लवकर चेक होऊन जाईल मित्रांनो, टेन्शन घ्यायचं काहीही कारण नाही। त्यानंतर पुढे बघूया, काही जणांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन रिव्ह्यूमध्ये असं दिसत आहे। तर मित्रांनो, तुमचा पहिल्या स्टेजवर अर्ज पूर्ण झालेला आहे आणि दुसऱ्या स्टेजवर हा अर्ज म्हणजे डॉक्युमेंट वगैरे चेकिंग चालू आहे आणि हा अर्ज लवकरच अप्रूव्ह होईल। जर तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थित असतील तर तुम्ही टेन्शन घेण्याचं कारण नाही मित्रांनो। लवकरात लवकर तुमच्या अकाउंटला जे 2 हप्त्याचे 3000 रुपये पडणार आहेत ते लवकरात लवकर तुमच्या अकाउंटला DBTच्या माध्यमातून वितरित होतील। आणि ज्या महिलांनी अर्ज चुकवले असतील त्या महिलांना त्रुटीमध्ये दाखवण्यात येईल किंवा रिजेक्ट करण्यात येतील आणि नंतर परत नव्याने त्यांना अर्ज भरावा लागणार आहे। जर महिलांनी एखाद्या CSC केंद्रावर किंवा सेतू केंद्रावर जाऊन अर्ज भरलेले असतील, अशा महिलांना तिथेच दुरुस्त करून घ्यायचा आहे त्रुटीमध्ये आला असेल तर, कारण की तुम्हाला दुसरीकडे लॉग इन करता येत नाही। तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका। धन्यवाद।